राज्यातील सध्याच्या राजकीय नेतृत्वामध्ये ग्रामीण महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं न्याय देणारं आणि सातत्यानं ग्रामीण प्रश्नांशी बांधिलकी ठेवणारं नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं असल्याचं ठाम मत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले। राहुरी शहरातील व्यंकटेश लॅन्स येथे आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। आणि विशेषतः खरं शाहू फुले आंबेडकरांचं चळवळीच्या माध्यमातून ते जे विचार आहेत ते सातत्याने जपण्याचं काम दादांनी केलं। या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जात एक फक्त विकास कसा होईल, महाराष्ट्र राज्याची प्रगती कशी होईल, त्याच्यामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे हे न बघता राज्याचा विकास करण्याचं कायम दृष्टिकोन आदरणीय दादांच्या पुढे त्या ठिकाणी होता। आदरणीय शरद पवार साहेबांच्या शिकवणुकीनुसार मार्गदर्शनानुसार कायम त्यांनी त्या ठिकाणी वाटचाल केली। गेल्या काही दिवसामध्ये तर बोलण्यासारखं भरपूर पण आज बोलण्याची ती वेळ नाही असं मला वाटतं, पण मात्र निश्चितपणे दादांचं नेतृत्व ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला लागलं त्यांच्या खरं अशा जाण्याने जी काय पोकळी निर्माण झाली म्हणजे अजूनही खरं विश्वास बसत नाही। त्या दिवशी मी म्हैसगावला एका दहाव्याला होतो, म्हैसगावचा दहावा ओळखून दरडगाव कडीला काही कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आम्ही गेलो आणि नेमकी फोनला काय रेंज नव्हती व्यवस्थित, थोडीशी एक व्हॉट्सअपवर बातमी आली की अपघात झाला, नंतर मग रेंजच नव्हती कुठं। मला आधी वाटलं गाडीचा वगैरे अपघात झाला असावा, जिथं गेलो तिथं लाईटही नव्हती, टीव्ही पण नव्हता, त्यामुळे काय कळे ना। नंतर थोडं असं रेंज यायची कळालं की विमानाचा अपघात झालाय आणि थोड्या वेळाने कळालं की दादा काय अपघात नाही। ही भावना आजही दादा आपल्यात नाहीत आणि ज्या पद्धतीनं खरं त्यांना मृत्यू आला हे फक्त आजही खरं कुठेतरी मनाला प्रचंड वेदना होतात। दादा नाहीत तर एक आधार सर्वसामान्य कार्यकर्ता निश्चितपणे कुठेतरी गेल्याची भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे। या प्रसंगी रावसाहेब खेवरे म्हणाले किंवा अजितदादा यांचा विमान अपघात झाला या बातमीवर सुरुवातीला विश्वास बसला नव्हता, परंतु जेव्हा टीव्हीवर अजितदादा विमान अपघातात मयत झाल्याची बातमी पाहिली तेव्हा मोठा धक्का बसला। अजितदादांसारखा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणे नाही। सत्यजित कदम म्हणाले की घटनेपूर्वी अजितदादांना भेटणारा राहुरी तालुक्यातील शेवटचा माणूस मी होते। हे माझे सुदैव की दुर्दैव हेच समजत नाही। चुलते म्हणून मला त्यांचा नेहमी आधार वाटत असे। रवींद्र मोरे म्हणाले की अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे, त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले। दादा गेल्याची बातमी समजल्यावर संपूर्ण महाराष्ट्र रडत होता। विराज धसाळ म्हणाले किंवा एक कामाचा माणूस आपल्यातून गेला याची खंत नेहमी मनामध्ये राहील। अजितदादा यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी व ग्रामीण भाग पोरका झाला आहे। सचिन मसे म्हणाले किंवा अजितदादा हे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही, त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असल्याचे सांगून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी सुरेश वाबळे, रवींद्र आढाव, विजय तमनर, ॲडव्होकेट अथर्व म्हसे, मच्छिंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर बाचकर, नंदुभाऊ डोळस, किरण कडू, बाळासाहेब आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली। प्रसंगी राहुरी नगर परिषदचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक डाय संतोष उदावंत तसेच भारत भुजाडी, सुरेश निमसे, साहेबराव म्हसे, निलेश जगधने, रवींद्र आहेर, वायस तनपुरे, गणेश कोहकडे आदीसह अनेक जण उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन दत्तात्रय कवाने यांनी केले। विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर, राहुरी।